त्याची बायको तिने पोलिसात तक्रार केली आहे, तिला मारहाण होते म्हणून, तिचा इथे छळ होतोय म्हणून. मी स्वतः बघितलं तिला काठीनं मारहाण होताना. हा, जित्या भाऊजी, मंग्या भाऊजी, झुंजार भाऊजी, लय छळ केला यांनी माझा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी गत झाली आहे माझी. अरे हे तर भलतंच डाउनलोडिंग आहे. आता काय करायचं? झुंजार सांग ना काय करायचं. निषेध करायचा. हा, अरे हे तर घरगुती मॅटर नाही, सामाजिक प्रश्न आहे का. म्हणून मी म्हणतोय की अशा नरधम सासूला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे. अटक करा. वा बाहेर. सरपंच तुम्हाला म्हणते ते. ए समजायला बोललोय, वा बाहेर. हा, असू द्या सरपंच, मी तुमचा इंटरव्ह्यू बाहेर घेतो. चला. काय ग, सोन्याचा छळ केला म्हणून कंप्लीट केली तिने. पण ती श्यामल तर माहेरी गेली ना. तिने ना हाय गोपाळच्या बायकोनं आली ना वाटतं. अमिताभ, कॅमेरा सुरू कर. बस लावा ताकद. तर प्रेक्षकांनो, आज मी माझा जीव पुन्हा एकदा धोक्यात घालून तुमच्यासाठी बातमी घेऊन आलोय. कुरोली गावात केला सासूने सुनेचा छळ. याबद्दल गावातील लोकांचं काय मत आहे आपण त्यांनाच विचारू. गावाकडची पात्रे येऊन गेली, आता हो, लय छळायच्या रंजना अक्का, कुणाला बोलू नका, पण उलताना चटक काय द्यायच्या, उपाशी ठेवायच्या, अहो लाता बुक्क्याने मारायच्या यात रंजना अक्का. काय सांगता मग एवढंच काय. काय पण काय बोलतोय रे, म्हणून हानीन तुझं. कॅमेरा बंद कर. तुम्ही असा पत्रकाराचा आवाज दाबू शकत नाही. तुझ्या तर आता कसं घाबरलं का नाही? अरे पत्रकाराची लेवलच अशी असते बाबा. ताई सोडा की एक बारी, नाही करणार ना मी परत असं. दया करा, सोडा की हो मला. हो बोला की काहीतरी, नुसतेच काय उभे. काय गुन्हा केला असा की पोलीस वरात काढून घेऊन चालले माझी, बोला ना हो. लाले, अगं काय येडापणा लावलायस ग तू. तू तरी जाऊन समजाव की पोलिसांनी रंजीला सोडा म्हणून. बाई, घरातल्या गोष्टीचा वाटर आणण्याची काय गरज होती? घराची बदनामी होते त्यामुळं, आणि हिला जेलामध्ये टाकून काय मिळणार आहे? यांच्या छळातून सुटका होईल माझी. आजपर्यंत घराच्या इज्जतीचा विचार करून लय सहन केला आप्पा, लय खपून घेतलं मी. पण आज तर अंगावरच आल्या माझ्या. हात पिरगळला माझा, काठी घेऊन अंगावर आल्या. असं तर माझा आईबाप पण कधी वागलं नाहीत माझ्याशी. या कोण आहेत? मी यांना माफ नाही करू शकत. लाले, अगं असं नग करूस. अगं एक डाव माफ कर ग, मी समजावून पाहिजे तर तिला. आता उलट तुम्ही मला माफ करा, पण आता मी माघार घेणार नाही. चला बसवा लवकर गाडीत. सोडा घे मला. सोडा ना, सोडा की. अहो ऐका ना साहेब, अहो कुठं माझ्या सोन्याच्या नादी लागताय, असं काही झालेलं नाही हो. अहो करंदाज बाई आहे मी, गावामध्ये कळना लोकांना शेण घालतील तोंडामध्ये. सोडा की हो मला, काही केलं नाहीये मी. हा विचार सुनेवर अत्याचार, तिचा छळ करायच्या आधी करायला पाहिजे होता. आता वेळ गेली. अहो साहेब, कुठला अत्याचार, कसला छळ. मी फक्त हात धरला होता तिचा. तुमच्या सुनेच्या अंगावर, हातावर मी व्रण बघितलेत मारहाणीचे. मीही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही तिच्यावर काठी उगारलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. या गुन्ह्याबद्दल तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते, किंवा दंड होऊ शकतो, किंवा दोन्हीही होऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच, महिलांवरील अत्याचाराच्या केसेस मी अतिशय सिरियसली घेतो. तिथं हैगय करत नाही मी. सुधाकर, तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. कळत नाही का? तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचंयस. साहेब, महाभारतामधली गोष्ट माहिती आहे ना?
लढाईच्या वेळेस साक्षात आपले नातेवाईक जरी आपल्या समोर उभे राहिले तरी लढायचं, शस्त्र टाकायचं नाही. पोलिसाच्या ड्युटीचं तसंच आहे. आरोपी म्हणून समोर नातेवाईक उभे राहिले, कर्तव्यात कसूर नाही. कर्तव्यात बाकी सगळे छूट. त्यामुळे तू स्वतः कर्तव्य बजावायचं आहे. तू स्वतः तुझ्या आईला लॉकअपमध्ये टाकायचं. दॅट्स इट. थांबा. साहेब बघा माझ्या घरचे आले बघा, मला सोडवायला आले. मला माहिती होतं का येणार आहे माझ्या घरचे. आत्या तर पहिलं येणार आहे. मी तुला सोडवायला आले नाही, मी माझी कंप्लेंट द्यायला आले. अरे वा सायला बानू, मला सांग त्या इसमाचं नाव सांग. तुला कोण त्रास देते? त्याला इथून लॉकअपमध्ये फेकतो मी. साहेब, मला ना ह्या दोन्ही सुना छळत्यात, मला त्रास देत्यात. बोला बाई, तुम्ही सुद्धा? नाही साहेब, म्हातारीला सासूबाईंना घरात काहीच कमी नाहीये. अहो आत्या, आम्ही एवढं करतोय तुमच्यासाठी, तरी मी तुम्ही असं बोलताय बाय. हा, आल्यात मोठ्या सोडणाऱ्या. रोज नुसतं चहा केलं तर येळेवर चहा देत नाहीत. रोज उठून तेच आळणी कालवण